अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर्व स्तुती अल्लाहसाठी आहे, जो सर्व जगाचा पालन करता आहे। दुरूद व सलाम असो आमचे आदर्श, आमचे नेते हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर। प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आता आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या संदेशाच्या 5व्या भागात आहोत। हा भाग उम्मतची जबाबदारी, दावत दीन आणि अंतिम यश यावर आधारित आहे। उम्मत असण्याची जबाबदारी। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, तुम्ही लोकांसाठी बाहेर काढलेले सर्वोत्तम उम्मत आहात। या संदेशाचा अर्थ फक्त नावांचे मुसलमान नका, आपल्या आचरणातून इस्लाम दाखवा। लोकांची तुमच्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे गुण पाहिले पाहिजे। उम्मत असणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे। दावत प्रत्येक मुसलमानाचे काम। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश। इस्लाम फक्त मशीद पर्यंत मर्यादित नाही। प्रत्येक मुसलमान हा दावत देणार आहे। दावत म्हणजे चांगल्या आचाराने लोकांना जवळ आणणे, प्रेम, संयम आणि शहाणपणाने बोलणे, जबरदस्ती नाही तर हिकमत। आज लोक भाषणापेक्षा आचरण पाहतात। वाईट पासून रोखणे, चांगल्याकडे बोलणे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, तुमच्यातील जो कोणी वाईट पाहिल त्याने ते थांबवावे। हा संदेश सांगतो, अन्यायावर शांत राहू नका, पण शहाणपणा आणि सब्र ठेवा। सुधारणा हेतून बोला, अपमानासाठी नाही। दुनिया आणि अखेरत यांचा समतोल। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश संतुलनाचा आहे। ना फक्त दुनिया, ना फक्त एकांत। कमवा पण हलाल, जगा पण अल्लाहला विसरू नका। हीच यशस्वी जिंदगी। अंतिम यश जन्नत। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सर्वात मोठा संदेश, माझी उम्मत जन्नती व्हावी। जन्नत मिळेल इमानाने, सुन्नतने, सब्र, तक्वा आणि चांगल्या आचरणाने। ही दुनिया थोड्या वेळासाठी आहे, खरी जिंदगी अखेरतची आहे। समाप्तीचा संदेश। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संपूर्ण संदेश आपल्याला शिकवतो, स्वतःला बदला, घर बदला, समाज बदला आणि हे सगळे कुराण आणि सुन्नतच्या प्रकाशात करा। अंतिम दुआ। हे अल्लाह ताला आम्हाला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश समजण्याची आणि अंमल करण्याची तौफीक दे। आम्हाला दीनचा सच्चा दाई बना आणि आम्हाला जन्नतुल फिरदौस अता कर। आमीन।